तुम्ही विचारा, स्टार्ट करा, मग मी स्टार्ट करतो. तर 15 दिवसापूर्वी मर्डर झालेला होता. तुम्ही सापडले किती आरोपी? दिनांक 22/6/25 रोजी चामारलेनी बोरगड मसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती. त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे श्री प्रवीण वाघमारे, विशाल काटे, विशाल देवरे, मरकड, संदीप भान, आप्पा पानवळ, मुक्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू 11 दिवस आम्ही सीसीटीव्हीची पाहणी केली. सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. पेठ, दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः 200 किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे. या तपासामध्ये आम्ही एकूण आता 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता. त्याच्या जवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे. त्याला ह्या 3 जणांनी, 4 पैकी यातील 3 आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी एटीएम मध्ये गेले होते. तेथून त्याचे एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्याने एटीएमची पिन चुकीची सांगितली, याचा राग मनात आला आणि त्यावरून या लोकांनी चांभारलेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार झाले होते. यामध्ये आम्ही एकूण 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. आज ते मसरूळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत. ज्याची हत्या झाली तो कुठला आहे, त्याचं नाव काय आहे? जो ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता. तर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही सुवागा नसताना सीसीटीव्ही तपासले, किती सीसीटीव्ही तपासले? जवळजवळ आम्ही 60 किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत. त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे, कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती. त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट 1 च्या टीमने केलेला आहे. याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलीस स्टेशनला 3 गुन्हे व सातपूर पोलीस स्टेशनला 1 गुन्हे असे 4 गुन्हे दाखल आहेत. आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यावर दिंडोरी पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे. इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत, पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे. तर यांचं